लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याबद्दल उत्सुकता आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असणार याबद्दलची चर्चाही रंगू लागली आहे. मुळात या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात सामना रंगणार आहे. पण महायुतीमध्ये शिंदे गटाला जागा मिळणार की भाजपला? महाविकास आघाडीत काँग्रेस दावा करणार की ठाकरे गट? याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. तर हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी नेमके कोणासोबत असणार यावरही निवडणुकीची समीकरणं बदलणार आहेत. मात्र सध्या तरी कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात चुरशीची निवडणूक होणार असली तरी कुणीही ठामपणानं निवडणुकीचा निकाल सांगू शकत नाही. तथापि विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी हा सध्या कळीचा मुद्दा बनलाय. निवडणूक कोणतीही लागली तरी हल्ली चर्चा सुरू होतात. अगदी गावातल्या पारावर बसून दिल्लीतल्या राजकारणावर तावातावानं चर्चा होऊ लागते. कार्यकर्तेच काय तर सर्वसामान्य माणूसही राजकारणाबद्दल हिरिरीनं बोलू लागतो. मात्र 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा अंदाज लावणं महाकठीण काम बनलंय. कारण महायुती महाविकास आघाडी यातील खिचडीमुळं कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार इथून प्रश्न सुरू होत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा अंदाज घेताना विद्यमान खासदार संजय मंडलिक हे महायुतीकडून शिंदे गटाचे प्रमुख दावेदार आहेत. मात्र त्याचवेळी भाजप या जागेवर दावा सांगू शकतो अशीही चर्चा होतीये. मंडलिक यांचं रिपोर्ट कार्ड फारसं समाधानकारक नसल्यानं ऐनवेळी शिंदे गटाकडून अन्य कुणाला तरी उमेदवारी मिळू शकते किंवा कोल्हापूरची जागा भाजपला सोडली जाऊ शकते. तिकडं महाविकास आघाडी ठाकरे गटानं कोल्हापूरच्या लोकसभा जागेवर दावा केलाय. चेतन नरके यांनी यापूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उबाठा गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र गेल्या काही दिवसात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे. शाहू महाराजांची उमेदवारी काँग्रेसकडून असेल की राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून असेल याबाबतही संभ्रम आहे. तर बाजीराव खाडे नावाच्या व्यक्तीनं शहरात काही ठिकाणी फलक लावून आपली उमेदवारी कधीच जाहीर केली आहे. दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा लपवून ठेवलेली नाही. मात्र छत्रपती घराण्यातून शाहू महाराज प्रबळ दावेदार असतील हे जवळपास निश्चित झालंय. त्यामुळं यापूर्वी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील हे मात्र लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यातून बाजूला गेलेत. स्वतः श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेस किंवा शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास पसंती देतील आणि त्यावेळी उभाठा गट कोल्हापूरची जागा सोडेल का हा सुद्धा सध्याच्या चर्चेचा विषय आहे. अशावेळी चेतन नरके यांची भूमिका काय असेल? संजय मंडलिक हेच उमेदवार असतील की शाहू महाराजांना तोलामोलाचा प्रतिस्पर्धी म्हणून शिंदे गट अथवा भाजपकडून अन्य कोणी उमेदवार असेल का? या प्रश्नांची उत्तरं अजून तरी मिळालेली नाहीत. कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार म्हणून अधूनमधून धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे, राजेश क्षीरसागर, सौ शौमिका महाडिक यांचीही नावं यापूर्वी आली आहेत. त्यामुळं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं याच भोवती सध्या चर्चा रंगतीये. आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर तिथंही चित्र स्पष्ट नाही. विद्यमान खासदार धैर्यशील माने हे शिवसेना शिंदे गटाचे प्रबळ दावेदार असले तरी तिथंही खासदार माने यांच्या विरोधात जनसंपर्क नसलेला नेता असं चित्र तयार झालंय. त्यामुळं ऐनवेळी या जागेवर शिंदे गटाकडून किंवा भाजपकडून दुसरा उमेदवार जाहीर झाला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. आमदार विनय कोरे हातकणंगले लोकसभा लढवतील अशी अचानक चर्चा सुरू झाली आहे. पण स्वतः सावकारांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. तर आमदार प्रकाश आवाडे हे आपल्या मुलासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत. शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मात्र चलाख भूमिका घेतली आहे. सध्या तरी राजू शेट्टी एकला चलो रे असं म्हणत असले तरी ऐनवेळी ते महायुती किंवा महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार झाले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. मध्यंतरी अचानक हातकणंगलेमधून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचंही नाव चर्चेत आलं होतं. तर रघुनाथदादा पाटील, सुरेशदादा पाटील हे सुद्धा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ठरलेले उमेदवार असतात.
गेल्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनाही चांगली मतं घेतली होती, पण अजूनही वंचितनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर मध्यंतरी अचानक सदाभाऊ खोत यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळं हातकणंगलेमधून धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी अशी प्रमुख लढत असली तरी कुणाला कुठून उमेदवारी मिळते यावर अनेक समीकरणं ठरणार आहेत. सध्या तरी कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी स्पष्ट दिसून येत असल्यानं उमेदवारीच्या नावांची उत्सुकता वाढली आहे.